तर किर्चॉफचा रूल जो असतो बेसिकली कशासाठी असतो? व्होल्टेज आणि करंटच्या इक्वेशन साठी यूज केला जातो. म्हणजे सर्किटमध्ये खूप सारे इलेक्ट्रॉन्स किंवा इलेक्ट्रॉन नाही, खूप सारे रेजिस्टर्स वगैरे बॅटरीज वगैरे कनेक्ट केलेले असतील. मग त्याच्यासाठीचं इक्वेशन बनवण्यासाठी किर्चॉफचे नियम वापरले जातात. There are two rules called Kirchhoff's rules are very useful for analysis of electrical circuits. Given a circuit, we start by labeling a currents in each resistor by a symbol, say I, and directed arrow to indicate that the current I flows along the resistor in the direction indicated. If ultimately I is determined to be positive, the actual current in the resistor is in the direction of a arrow. If I turns out to be negative, the current actually flows in a direction opposite to the arrow. ओके, ऍक्च्युली हे सगळं मी तुम्हाला सांगतो डायरेक्ट शॉर्टकट मध्ये सांगतो. दोन रूल आहेत, एक जंक्शनचा रूल असतो, एक लूपचा रूल असतो. जंक्शनचा म्हणजे काय? एट एनी डायरेक्शन द सम ऑफ करंट एंटरिंग द जंक्शन इज इक्वल टू सम ऑफ करंट लिव्हिंग द जंक्शन. म्हणजे काय असतं, एखाद्या जंक्शन जवळ येणारे करंट आणि जाणारे करंट दोघांची बेरीज हमेशा सारखी असते. म्हणजे काय, येणाऱ्या करंट जेवढे करंट त्या जंक्शन जवळ येत आहे त्यांच्या बरोबर जेवढे करंट बाहेर जात आहे या दोघांची जी बेरीज राहते ती इक्वल असते, हे असं म्हणायचं राहते जंक्शन जवळ. ओके, जो मी तुम्हाला सांगतो, चला किर्चॉफचा पहिला नियम सांगतो. आता समजून घ्या की असं काहीतरी आहे, हा एक जंक्शन पॉइंट आहे. जंक्शन म्हणजे काय? जिथं दोन किंवा दोन पेक्षा जास्त ब्रांचेस बाहेर निघतात त्याला जंक्शन पॉइंट म्हणतात. सर्किटचा हा जंक्शन पॉइंट आहे. तिथं हे 4 ब्रांचेस आहेत, 5 ब्रांचेस समथिंग लाईक दॅट. अशा 5 ब्रांचेस आहेत जंक्शन पॉइंट. हा तुमचा जंक्शन आहे. इथं करंट I1 येतोय. ओके, इकडून करंट I2 जातोय. ओके, आता हे करंट I3 इकडे येतंय. ओके, आणि हे करंट I4 आणि हे करंट इकडे असेल I5. एरोज पाहिजे नीट, एरो इम्पॉर्टंट आहे. हा किर्चॉफचा पहिला नियम आहे. ओके, तर I1, I2, I3, I4, I5. तर याच्यात पाहणार, हा जो जंक्शन पॉइंट आहे समजून घ्या O असेल हा जंक्शन पॉइंट. किती करंट आहे जे त्याच्या इकडे येत आहेत? तर आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकतात की हे 2 इनकमिंग करंट आहेत जे जंक्शन जवळ येत आहेत. आता जंक्शन जवळ करंट काही नष्ट होत नाही किंवा निर्माण होत नाही, ते फक्त पास होऊन जातं जंक्शन मधून. आणि पुढची कशी सर्किट आहे त्यानुसार ते कमी किंवा जास्त पास होत असतो. या जंक्शन जवळ हे 3 करंट इनकमिंग करंट आहेत आणि हे 2 काय आउट गोईंग करंट असतील. मग इनकमिंग करंटची बेरीज, सगळे इनकमिंगची बेरीज करायची. किर्चॉफचा पहिला नियम काय सांगतो? किर्चॉफचा पहिला नियम, सम ऑफ एंटरिंग करंट. एंटर. ओके, सम ऑफ एंटरिंग करंट. सम ऑफ एंटरिंग करंट इज इक्वल टू काय असणार आहे? इज इक्वल टू सम ऑफ आउट गोईंग. हे समेशनचे चिन्ह आहे, सम ऑफ आउट गोईंग. ओके, म्हणजे याच्यात काय झालं, एंटरिंग करंट किती आहेत पहा. तर I1, I2 and I3 हे एंटरिंग करंट आहेत. एंटरिंग करंट कोणकोणते आहेत? I1 प्लस I2 प्लस I3. I3 ना? ओके, I3 इज इक्वल टू काय येईल? सम ऑफ आउटगोइंग करंट. आउटगोइंग करंट कोणकोणते आहेत? I4 प्लस I5. ओके सर, हा, 3 आउटगोइंग नाही होऊ शकता का सर? कोणते 3? आता जेवढे आले तेवढे बाहेर नाही निघू शकता? नाही, तुझ्याकडे 2च ब्रांचेस आहेत ना, तर 3 कसं काय बाहेर निघतील? जर 3 ब्रांचेस राहिले असता इथं तर 3 बाहेर आले असते.
किंवा दोन नाही सर, आता electrons इकडनं outgoing. तुम्ही हे दोन फक्त 3 येतात का नाही? हा मग 2च निघतात, 3 नाही निघायला पाहिजे का? अगं अरे ते कशावर असतं माहितीये का, आता इथं माझ्याकडे या 2च ब्रांचेस आहेत ना, आता या 3 सोडल्या तर 2च उरताय. 3 मध्ये इनकमिंग आहे, तर या 2 मध्ये आउट गोईंग जातोय समजून घ्या. पॉसिबल असतं की समजा अजून एक ब्रांच राहिली तर पॉसिबल आहे की तिथला करंट इनकमिंग किंवा आउटगोईंग कोणताही असू शकतो. ते हे एवढा विचार नको करू की इथं 3 आउटगोईंग असले तर 3 काय सगळे बी आउटगोईंग राहू शकतात. मे बी हे एकटं इनकमिंग 4 आउटगोईंग बी राहू शकतात. असं काही नाही राहत. समजलं? जसं की आता याचा पहिले आपण एक एक्झाम्पल शिकलो होतो पहा. रेझिस्टन्स वाला असं होतं आणि इकडे वरती पॅरलल मध्ये 2 रेझिस्टन्स होते असे. ओके. मग इकडून करंट घेतलं होतं मी I. ओके. आणि वरती I1 जात होतं आणि खाली I2. तर इनकमिंग एकच होतं ना, आउटगोईंग किती होते? 2 होते ना. मग हे करंट कमी जास्त झालं होतं का या जंक्शन पॉईंट जवळ? नाही. इकडून तुम्ही 2 एम्पियर दिलं होतं आणि इकडे जेव्हा आउट मध्ये जात होतं वरती 1 एम्पियर खाली 1 एम्पियर असं गेलं होतं. कालचं एक्झाम्पल आठवण असेल तर. गेलं होतं. ते पुढे त्याची बेरीज झाली होती परत. आणि इथं परत जोडून गेले होते ते पहा. आणि परत इथं पुढे एक रेझिस्टन्स होता. इथं रेझिस्टन्स होता. हे दोघं सेम रेझिस्टन्सेस होते वरचे खालचे. लगभग ते 4 ओम होते. 4 ओम होते. हा 1 ओमचा रेझिस्टन्स होता. आता हेच करंट पुढे आलं ते हे I1 इकडे आलं. हे I1 इकडे आलं होतं. हे I2. ओके. मग पुढे काय झालं होतं परत? आता हेच करंट ह्या जंक्शन जवळ I होते. त्यांचे 2 भाग झाले. ते वरती 1 एम्पियर खाली 1 एम्पियर गेलं होतं. ओके. हे वरती 1 एम्पियर गेलं होतं आणि खाली 1 एम्पियर. परत इथून पुढं या जंक्शन जवळ ते काय झाले? परत हे दोघं इकडच्या जंक्शन साठी हे दोघं इनकमिंग झाले. आउटगोईंग किती झालं? परत I होऊन गेलं. झालं होतं असं? समजला? कालचं एक्झाम्पल असंच होतं ना. मग पाहून घे जंक्शन जवळ हो सर. करंट तुझं कमी किंवा जास्त नाही झालं. ते जितकं होतं तितकं डिवाइड झालं. पण माझ्याकडे 2 ब्रांचेस होत्या ना इथं. मग त्या 2 मध्ये डिवाइड होऊन गेलं ते. ते डिवाइड कसं होतं, तर रेझिस्टन्सची व्हॅल्यू काय त्यानुसार डिवाइड होत होतं. परत पुढे निघालं, परत जंक्शन वरून एक सिंगल लाईन जर बनत असेल तर ते जंक्शन जवळ परत जोडून जातील आणि एक सिंगल करंट बनवून देतील. ओके. आणि त्याच्यानंतर पुढे होतं, नंतर हा सिंगल रेझिस्टन्स परत अजून 2 रेझिस्टन्स होते असे. एक 12 ओमचा होता आणि खाली एक किती होता? असं होतं ना. हा 6 ओमचा होता एक आणि एक 12 ओमचा होता. मग त्या केसमध्ये बी काय झालं, तर हे करंट I आलं होतं आणि इकडे I3, I4 नाव दिले होते. वेगळे आहेत म्हणून ते थोडे. तर 2 भागात डिवाइड झालं होतं परत. I3 and I4. ओके. आता बघा करंट कमी किंवा जास्त नाही होता. जेवढं इनकमिंग असतं तेवढंच आउटगोईंग असतं. बेरीज होऊन जाते त्यांची. हे I3 जे होतं ना, ते तुम्ही नीट तिथं पाहिलं असेल ना, तर 2/3 होतं हे. ओके. I3 आणि हे I4 जे होतं ते डबल होतं त्याचं, म्हणजे 4/3 होतं. याची बेरीज करणार तर उत्तर काय येणार? या दोघांची बेरीज जर केली तर इनकमिंग किती होतं? 2 एम्पियर. 2. बेरीज केली तरी किती भेटेल आपल्याला परत? 2च 2. एम्पियर भेटेल. समजलं? म्हणजे जेवढं करंट तुमचं एंटर होतं, इथून किती एंटर झालं? 2 एम्पियर. एक्झिट बी किती होतंय? 2च एम्पियर. भाग 2 ब्रांचेस आहेत म्हणून 2च भागात डिवाइड होईल. जिथं दोघं रेझिस्टन्स सारखे राहिले तर इक्वली डिवाइड होईल आणि वेगवेगळे राहिले तर मग त्यांची जी व्हॅल्यू राहते त्यानुसार डिवाइड होतं. पण जेव्हा बाहेर येतं तेव्हा परत त्यांची काय होऊन जाते? बेरीज होऊन जाते आणि परत काय होऊन जाते? I होऊन जातं. कळलं? जंक्शन पॉइंट जवळ काय होतं? मग समजलं ना, इथं माझ्याकडे 3 इनकमिंग करंट आहेत आणि 2च आउटगोइंग करंट आहेत. म्हणून ते 2च आउटगोइंग मध्ये कन्व्हर्ट होतील. समजले? त्याच्यात 3 बी असू शकले असते. हे मी फक्त समजण्यासाठी सांगितलं. ही काही कोणती सर्किट नाहीये. सर्किटमध्ये हे रूल्स असे यूज होतात. आपण जे पाहतो याच्यात असे यूज होतात तसे. समजलं? एनी डाउट्स? डाउट आहे का आता? नाही सर. नाही सर. ओके. मग हा किर्चॉफचा नियम आहे, जो काय सांगतो की एंटरिंग आणि एक्झिटिंग म्हणजे की
इनकमिंग आणि आउटगोईंग करंटची जी बेरीज राहते ती सारखी राहते हमेशा. म्हणजे जितके करंट एंटर होणाऱ्या करंटची सगळ्यांची बेरीज करायची, त्याच्या बरोबर काय करायचं, आउटगोईंग करंटची बेरीज करायची. किंवा मग त्याच्यात त्याच्यात पुढे अजून एक येतं, किर्चॉफचा नियमला अजून नवीन रीतीने असं लिहिलं जातं. इथं लिहिलंय का नाही माहित नाही मला. This applies equally well if instead of junction of several lines, we consider a point in a line. Proof of this rule follows from the fact that when currents are steady, there is no accumulation of charges at any junction or at any point of a line. Thus, the total current flowing in must equal to the total current flowing out. म्हणजे काय असतं की स्टेडी सिच्युएशन मध्ये ना, की जेवढं करंट आतच्या बाजूला आहे तर तेवढंच बाहेर जातं. समजून घ्या की माझ्याकडे एक ब्रांच, हे असे ब्रांचेस आहेत, लाईक 3च ब्रांच आहेत माझ्याकडे, बरोबर. आता हे पहिलं करंट, हे दुसरं करंट. आता हे दोघं इनकमिंग करंट आहेत. क्लिअर. हे 1 एम्पियर आहे समजून घ्या, हे 2 एम्पियर आहे, हे जंक्शन आहे. तर ही जी ब्रांच आहे, सॉरी, ही तिसरी ब्रांच आहे, याचा करंट कोणता असेल, इनकमिंग असेल का आउटगोईंग असेल वर्ग? आउटगोईंग. आउटगोईंगच असेल. इनकमिंग शक्य नाही, कारण जर इनकमिंग असेल मग हे तिघं करंट एकाच पॉइंटवर जमा होत आहे, आणि हे असं शक्य नाहीये. करंट कधीच कोणत्या पॉइंटवर जमा होत नाही, चार्ज जमा होत नाही, तो फ्लो होत राहतो हमेशा. ओके. मग हे दोन जर आउटगोईंग आहेत, इनकमिंग आहेत, तर तिसरी जी आहे ती डेफिनेटली काय असली पाहिजे, आउटगोईंगच असली पाहिजे. आणि काय असेल तिची किंमत, या दोनच्या बेरजे बरोबर. कारण सम ऑफ इनकमिंग इज इक्वल टू काय होतं, सम ऑफ आउटगोईंग. म्हणजे इनकमिंग आणि आउटगोईंगची बेरीज काय असते, सारखी. आता इनकमिंगची बेरीज किती, 1 आणि 2 3. आउटगोईंग किती असेल, 3च असेल. जेवढं येत आहे तेवढंच बाहेर जाईल. ओके. तुमच्याकडे 100 रुपये, तर तुम्ही 100च रुपयाच्या वस्तू घेऊन येणार घरी. त्याला 100 रुपये देणार, तर तुम्हाला 100 रुपयाच्या वस्तू दिली. तसं आहे त्याच्यात. अंडरस्टँड. कमी किंवा जास्त होणार नाही. हा किर्चॉफचा पहिला नियम आहे. फर्स्ट रूल ऑफ किर्चॉफ. किर्चॉफ फर्स्ट रूल म्हणतो आपण. सेकंड जो रूल आहे, समजला हा रूल, मी जास्त डीप मध्ये नाही जाते कारण खूप इझी आहे. सम ऑफ इनकमिंग इज इक्वल टू काय असलं पाहिजे, सम ऑफ आउटगोईंग ब्रांचेस. सम म्हणजे बेरीज सगळ्यांची. जेवढे इन्कम आहे तेवढ्या सगळ्यांची बेरीज बरोबर जेवढे आउटगोईंग त्याची बेरीज. इनकमिंग करंटची जेवढी बेरीज येईल तेवढीच बेरीज तुमच्या आउटगोईंग करंटची पण येईल. कमी किंवा जास्त होणार नाही. आणि डाऊट्स? नाही सर. आता किर्चॉफचा जो दुसरा नियम आहे तो ऍक्च्युली कशाचा आहे माहिती का, आपल्याला व्होल्टेजचं इक्वेशन पुरं बनवायचं. आपल्याला काय करायचंय, व्होल्टेजचं इक्वेशन बनवायचं. त्याच्यासाठी किर्चॉफचा दुसरा नियम वापरला जातो. बट त्याच्यात मोस्टली काय आहे की V इज इक्वल टू IR इक्वेशनच वापरायचंय. आणि बॅटरी असते, बॅटरीचं व्होल्टेजच असते, म्हणजे पुरं व्होल्टेजचं इक्वेशन असेल ते. हे जसं हे करंटचं इक्वेशन होतं ना, तसं ते काय असतं, व्होल्टेजचं इक्वेशन असतं. आता त्या इक्वेशनला कसं समजायचं, तर त्याच्यात पहिले मी ते इक्वेशन शिकवायच्या पहिले एक गोष्ट सांगतो. करंट जिकडून एंटर होत असेल ना, ओके, करंट एंटर होत असेल त्याला पॉझिटिव्ह घ्यायचं हमेशा. म्हणजे जिथून करंट एंटर होत असेल, जर करंट पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जात असेल तर जे सिम्बॉल असेल ते मायनस येईल. ओके. फर्स्ट थिंग काय रिमेंबर ठेवायची, जर करंट प्लस टू मायनस फ्लो होत असेल, आपल्याला काय करायचं असतं माहिती का, याच्यात करंटची डायरेक्शन नक्की करायची असते पहिले. ओके. सगळ्या ब्रांचेस मध्ये आपल्याला करंट माहिती असतं की इकडून इकडे करंट फ्लो होतोय, इकडून तिकडे करंट फ्लो होतोय, असं आकृतीमध्ये दिसतं. सांगतो मी तुम्हाला काय असतं. त्याच्यात जर तुम्ही प्लस टू मायनस गेले, ओके, आपण ज्या दिशेत जातोय आपल्याला एक दिशा स्वतः नक्की करायची राहते त्याच्यात. आणि आपण ज्या दिशेत जातोय त्याच दिशेत जर करंटची डायरेक्शन असेल तर निगेटिव्ह साइन वापरायचं. काय, निगेटिव्ह साइन त्या इक्वेशनच्या पुढे. ओके. सेकंड, आपण ज्या दिशेत जातोय, आपण या दिशेत जातोय आणि जे करंट आहे ते ऑपोजिट फ्लो होत असेल तर साइन काय वापरायचं, प्लस. बॅटरीचा जर प्लस टू मायनस गेले तर नेगेटिव्ह, आणि जर बॅटरीमध्ये तुम्ही मायनस टू प्लस गेले बॅटरीमध्ये तर काय घ्यायचं, पॉझिटिव्ह. ओके. बॅटरीचं पहिलं टर्मिनल काय आहे त्याच्यावर आहे, प्लस टू मायनस गेले
म्हणजे डिक्रीज समजून घ्यायचा, कमी होतोय असं समजून. प्लस वरून मायनस जातं म्हणजे कमी होतं, निगेटिव्ह घ्यायचं. आणि मायनस वरून प्लस वर गेले तर काय करायचं, पॉझिटिव्ह घ्यायचं. बॅटरीचा सिम्बॉल. ओके, आता आपण ज्या दिशेत जातोय त्याचा विरुद्ध दिशेला करंट असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचं. आपण ज्या दिशेत जातोय त्याच दिशेत जर करंट असेल, करंट पण त्याच दिशेत फ्लो होत असेल तर निगेटिव्ह घ्यायचं. ओके, सध्या एवढी वस्तू आठवून ठेवा. त्याच्यानंतर जे लागेल ते मी तुम्हाला एक्झाम्पल्स मध्ये सांगेन. क्लिअर? आपण ज्या दिशा आपल्याला नक्की करायची, आपल्याला कशा रीतीने लूप कंप्लीट करायची. ओके, आणि डाउट्स? एवढी वस्तू आठवण ठेवायची. हे कशासाठी आहे? बॅटरीसाठी. ईएमएफ म्हणजेच बॅटरीसाठी. आणि हे कशासाठी आहे? डायरेक्शन साठी. करंटची डायरेक्शन आणि आपली डायरेक्शन. इथं आपल्याला एक डायरेक्शन स्वतः चूज करायची राहते की आपल्याला कुठून कुठपर्यंत जायचं. ओके, आणि डाउट्स? आता मग मी सर्किट सॉल्व्ह करतो. ही वस्तू आठवण ठेवायची तुम्हाला. ओके, आता एक सर्किटचा मी आकृती पाडतो आणि त्याला आपण पुरी सर्किट डिझाईन करू त्याच्यावर. समजून घ्या, एक पॉइंट आहे, इथून हा एक रेझिस्टन्स. ओके, तुमच्या पुस्तकात नसेल ही आकृती, पण समजण्यासाठी बेस्ट आकृती. इथे एक बॅटरी जोडली मी. त्याच्यानंतर इथे एक रेझिस्टन्स आहे. ओके, समजून घ्या. नंतर इकडे एक रेझिस्टन्स आहे. त्याच्यानंतर इकडे एक बॅटरी. ओके, त्याला सिरीज मध्ये एक रेझिस्टन्स आहे. आणि इथं एक रेझिस्टन्स आहे. अशा टोटल 5 जंक्शन पॉइंट. पहा आता, ए, बी, सी, डी, ई आणि हा एफ. असे टोटल 1 2 3 4 5 6 जंक्शन पॉइंट आहेत. ओके, ह्या ब्रांचचा करंट, याचा रेझिस्टन्स R1 आहे. ओके, याचा करंट समजून घ्या I1 आहे. इथं इनकमिंग आउटगोइंगचा विचार सोडून द्यायचा. ओके, तो असा जातोय I1. याचा करंट आहे I1. या ब्रांचचा करंट आहे I2, जो या बाजूला जातोय. पुऱ्या ब्रांच साठी तो असंच राहील. हा रेझिस्टन्स R2. ही पहिली बॅटरी आहे, ऍप्सिलॉन 1 नाव देऊन देतो तुला. नंतर हा रेझिस्टन्स आहे, याचा करंट असा आहे I3. याची रेझिस्टन्स व्हॅल्यू R3. ओके, परत ही ब्रांच आहे, याचा रेझिस्टन्स R4. याचा करंट घेऊन घेऊ I4. नंतर इकडे ही ब्रांच आहे, त्याचा करंट I5. दरेक ब्रांच मध्ये मी करंट घेईल I5. समजून घ्या की याची रेझिस्टन्स व्हॅल्यू आहे R5. ही बॅटरी ईएमएफ याला ऍप्सिलॉन 2 नाव देऊन देऊ. आणि फायनली हे करंट आहे, हे करंट बी असं जातंय I6. ओके, आणि याची रेझिस्टन्स व्हॅल्यू आहे R6. समजली आकृती? आकृतीमध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत तेवढ्या सगळ्यांचे आपण सर, सगळे देऊन दिले. हा, इकडं करंट सेम नाही राहणार का? नाही नाही, ही एक समजण्यासाठीची आकृती. बरोबर, याच्यात कुठून I1 आला, कुठून I2 आला, कुठून I3 आला, त्याचा विचार आता करू नको. कारण ही कोणत्या तरी एक सर्किटचा एक भाग घेतला आम्ही. जी सर्किट इथून आहे, इथून पुढे कोणतेही सर्किट असेल त्याच्यासोबत, इथून पुढे कुठेतरी असेल, इथून कडे असं, म्हणजे सगळीकडून कुठेतरी असेल. ती पुरी सर्किट नाही घेतली आपण, त्याची फक्त एक लूप घेतलेली असं समजून घे, की ज्याच्यात एवढे सगळे एलिमेंट जुडलेले. क्लिअर? एक भाग आहे सर्किटचा. ओके, ए पासून बी, सी, डी, ई, एफ आणि परत ए. करंट हमेशा क्लोज लूप मध्ये फ्लो होतो. सर्किट क्लोज असली पाहिजे तरच करंट फ्लो होतो.
ओपन लूप मध्ये करंट फ्लो होत नाही. आता जे मी रूल्स सांगितले त्याच्यात सगळ्यात पहिले रूल्स, जर आपण ज्या दिशेत जातोय त्या दिशेत करंट असेल तर निगेटिव्ह घ्यायचं. आता याच्यात व्होल्टेजचं इक्वेशन आहे, पुरं इक्वेशन कशाचं आहे, व्होल्टेजचं. तर व्होल्टेजचं इक्वेशन साठी काय येतं, V इज इक्वल टू काय असतं, IR. V इज इक्वल टू काय आता IR. मग याचा वापर आपल्याला करायचा आहे. तुम्ही V लिहा किंवा IR लिहा. इथं V नाही लिहू शकत आपण, तर IR वापरू आपण. आणि बॅटरीसाठी बॅटरीचं EMF म्हणजेच काय असतं, व्होल्टेज असतं स्वतः. तर बॅटरीचे जे मोठं टर्मिनल असतं ते पॉझिटिव्ह घेतलं जातं आणि जे लहान टर्मिनल असतं त्याला काय घेतलं जातं, निगेटिव्ह घेतलं जातं. ओके, तर हे दोन बॅटरी तर इथंच आपण प्लस आणि मायनस. ओके, आणि डाऊट्स समजला. तर आता आपण ह्या सर्किटचं एक इक्वेशन बनवायचं आपल्याला. मग आपल्याला पहिले आपल्याला एक डायरेक्शन चूज करावं लागेल. मग आपण एक लूप घेऊ, एकच लूप आहे आपल्याकडे इथं. लूप कुठून कुठपर्यंत आहे, तर आपण लूप घेणार आहे A, B, C, D, E, F आणि परत फिरून कुठे येणार आहेत आपण A. जिथून स्टार्ट होते तिथंच एंड होते लूप. ओके, लूप हमेशा जिथून स्टार्ट होते तिथंच एंड होते. चाललं जाईल का परत, 10 मिनिट बाकी आता याच्यात, होऊन जाईल 10 मिनिटात, लक्ष द्या चला. आता फर्स्ट आपण स्टार्ट करू A पासून B कडे. ही आपली डायरेक्शन झाली, आता डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हल. ओके, इथून असं आपल्याला जायचंय. ओके, आता पहिले A पासून स्टार्ट करायचे आपण. A टू A जाणार आहेत, ABCDEFG अप टू A. ओके, मग आता सगळ्यात पहिला एलिमेंट कोणता आला, R1. त्याच्यातला करंट पाहायचा I1. आपण ज्या दिशेत जातोय, आपण कुठून जातोय, इकडून असं जातोय आणि ते करंट बी त्याच दिशेत आहे. मग दोघं सेम डायरेक्शन मध्ये आलं तर काय घ्यायचं, निगेटिव्ह. म्हणजे काय येईल, मायनस I1 R1. समजलं, हे व्होल्टेज झाला या एवढ्या ब्रांचचा A टू B मधला, आणि काय येईल तो मायनस I1 R1. ज्या दिशेत आपण जातोय त्या दिशेत करंट आहे, तो मायनस. आता नेक्स्ट मध्ये दोन आहेत, एक रेजिस्टन्स आणि एक EMF आहे, म्हणजे बॅटरी आहे. आता पहिले रेजिस्टन्स चेक करायचं, तर करंट कोणत्या दिशेत आहे, आपण जातो त्याच्या विरुद्ध दिशेत आहे. मग काय येईल, प्लस I2 R2. नीट समज जायला, करंटची डायरेक्शन नाही, आपले डायरेक्शन सेम आहे का, नाही, ऑपोजिट आहेत एक दुसऱ्याला. आपण B टू C जातो आणि करंट C टू B येत आहे, म्हणजे प्लस येईल. आता बॅटरीसाठी करंट नाही पाहायचं, बॅटरीसाठी त्याचे पॉइंट्स पाहायचे. तर बॅटरी प्लस टू मायनस जाते, आपण ज्या दिशेत जातो त्याच्यात बॅटरीचं पहिलं प्लस आणि प्लस टू मायनस आपण जातोय, मग निगेटिव्ह येईल. काय येईल, निगेटिव्ह, मायनस epsilon 1. ओके, आता पुढे C टू D मध्ये. C टू D मध्ये पाहणार तर आपला करंट कुठे जातोय, तर आपल्याच दिशेत आहे करंट, आणि रेजिस्टन्स कोणता आहे, R3. तर काय येईल, मायनस I3 R3. ओके, आता पुढचा पॉइंट, तर करंट आणि आपण D टू E मध्ये करंट आणि आपली डायरेक्शन सेम आहे, म्हणजे परत मायनस I4, त्याच ब्रांचचा करंट घ्यायचा, I4 R4. ज्या ब्रांच मध्ये आपण आहे त्याच ब्रांचचा करंट. आता नेक्स्ट E टू F मध्ये, तर पहिले रेजिस्टन्स आहे नंतर बॅटरी. तर रेजिस्टन्स आपल्या दिशेत आहे का, रेजिस्टन्स मधून फ्लो होणारा करंट आपल्या दिशेत आहे का, नाही, तर ऑपोजिट आहे. तर काय येईल, प्लस I5 R5. I5 R5. आता बॅटरी चेक करायची, तर बॅटरी मायनस टू प्लस जाते. तर मी बोललो होतो प्लस टू मायनस गेलं तर मायनस घ्यायचं, आणि मायनस टू प्लस गेलं तर प्लस घ्यायचे. तर बॅटरी काय आहे, प्लस येईल इथं, तर प्लस epsilon 2. पाहून घ्या, वरची बॅटरी आपण मायनस घेतली होती कारण ती प्लस टू मायनस जात होती म्हणून मायनस, हे मायनस टू प्लस जाते म्हणजे प्लस. आता लास्ट ब्रांच, त्याचं करंट आपल्याच दिशेत आहे, म्हणजे काय येईल,
मायनस I6 R6 is equal to 0. फिनिश इक्वेशन. हे असं किर्चॉफचा नियमचं दुसरा नियमचं इक्वेशन. की किर्चॉफचा दुसरा नियम काय सांगतो की एखादा बंद परिपथ असेल, देयर इज अ क्लोज पाथ, तर क्लोज पाथवर येणारे जेवढे बी रेझिस्टन्सेस असतील आणि त्यांचे अनुषंगिक म्हणजे की त्यांचे रिस्पेक्टिव्ह करंट्स, अनुषंगिक म्हणजे रिस्पेक्टिव्ह म्हणजे त्या ब्रांच मधला जो करंट असेल त्या दोघांच्या बेरजेचा पूर्ण लूप वरची बेरीज, पूर्ण लूपवर जेवढे बी असे करंट आणि त्यांचे रेझिस्टन्स असेल तेवढ्या सगळ्यांची अल्जेब्रिक बेरीज. अल्जेब्रिक म्हणजे काय? त्यांच्या चिन्हासोबतची बेरीज. अल्जेब्रिक म्हणजे बेसिक म्हणतात, गुजरातीमध्ये बेसिक लिहिलं असेल. बेसिक बेरीज ही त्या बॅटरीवर म्हणजे ही त्या सर्किटवर जे तुम्ही ईएमएफ सप्लाय केलेले आहेत म्हणजे की बॅटरी जोडलेल्या आहेत त्या दोघांच्या बेसिक बेरीज बरोबर असतं. असा किर्चॉफचा दुसरा नियम आहे. मग आता तुम्ही ह्याच्यात काय काय कन्फ्युजन केलं हे समजलं इक्वेशन अख्खं. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आला. काढला का बाकी? कळलं लूप मध्ये कसं ट्रॅव्हल करायचंय, काय प्लस घ्यायचंय, काय मायनस घ्यायचंय, बॅटरीज मध्ये काय आठवण ठेवायचंय. मी दोनच वस्तू आठवण ठेवायला लावल्या तुम्हाला. काय? एक बॅटरीसाठी जर तुम्ही प्लस टू मायनस गेले तर मायनस घ्यायचं, मायनस टू प्लस गेले तर प्लस घ्यायचं. आणि करंटसाठी जर आपण आणि करंटचे डायरेक्शन सेम असेल तर निगेटिव्ह साइन वापरायचं, आपण आणि करंटची डायरेक्शन ऑपोजिट असेल तर पॉझिटिव्ह साइन वापरायचं. ओके. मग तोच किर्चॉफचा नियम काय सांगतो किंवा लूप रूल. अल्जेब्रिक सम ऑफ changes in a potential around any closed loop involving resistors and cells in a loop is 0. अल्जेब्रिक सम म्हणजे काय? बेसिक बेरीज जेवढे बी पोटेन्शियल्स आहेत लूप मध्ये, पोटेन्शियल्स मध्ये व्होल्टेजेस अराउंड एनी क्लोज लूप म्हणजे कोणतेही क्लोज लूप मध्ये जेवढे पण पोटेन्शियल इन्व्हॉल्ड आहेत म्हणजे आहेत त्याच्यात. ओके. रेजिस्टर्स आणि जे सेल्स आहेत, सेल्स म्हणजे काय? बॅटरीज. रेजिस्टर आणि बॅटरीजचे जेवढे बी पोटेन्शियल आहेत एखाद्या लूप मधले तेवढ्या सगळ्यांची जी बेरीज असते अल्जेब्रिक बेरीज म्हणजे की चिन्हासोबतची बेरीज ही 0 असते. तेच आहे आपलं. पाहून घ्या. ही लूप आहे. एवढ्या पुऱ्या लूप मध्ये जेवढे बी रजिस्टर आहेत त्यांचे जेवढे बी करंट्स आहेत, जेवढे बी ईएमएफ सप्लायड आहेत तेवढ्या सगळ्यांची बेसिक बेरीज म्हणजे की अल्जेब्रिक सम ही काय? 0. ओके, 0 आहे. आणि याच्यावरून सर्किट मध्ये करंट किती फ्लो होतोय, तिला किती व्होल्टेज दिलाय ते सगळं शोधलं जातं या इक्वेशन. तो पहिला नियम आणि दुसरा नियम या दोघांचा वापर करून सगळे सर्किट सॉल्व्ह केल्या जातात. मी सांगेल जेव्हा आपण सर्किट सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला कळेलच की कशा रीतीने सॉल्व्ह होतात. सर हा जंक्शनचा नियम आहे ना? नाही, हा जंक्शन नाही, हा लूपचा नियम आहे. लूप वापर नाही तर कुठे जंक्शनचा वापर थोडी केला मी. पुऱ्या लूप मध्ये ट्रॅव्हल केलं ना मी. जंक्शन म्हणजे या पॉइंट जवळ करंट, फक्त करंटची गोष्ट करतो. हा व्होल्टेजचा नियम आहे. लक्षात द्या हे सगळे व्होल्टेजेस आहेत. आयआर म्हणजे काय असतं? आयआर म्हणजे काय असतं? कोणाचा आवाज येतोय? हा सगळा व्होल्टेजेसचा नियम आहे. ओके, आठवण ठेवजा. हे सगळे आयआर म्हणजे व्होल्टेज असतो, ऍप्सिलॉन म्हणजे पण व्होल्टेज असतो. आणि तो पहिला नियम होता तो करंटचा नियम होता. इथं फक्त आपण करंटचा विचार करतोय, इथं पुरा आपण कशाचा विचार करतोय? व्होल्टेजेसचा विचार करतोय. आणि डाऊट्स? मोस्ट इम्पॉर्टंट सर जंक्शन हा जंक्शन नेमकं थोडं सांगा ना सर, समजलं नाही होतं. कोणतं? अरे जंक्शनचं काय जंक्शन जवळ जेवढे करंट येतात ना त्यांची बरोबर बेरीज बरोबर जेवढे बाहेर जातात त्यांची बेरीज. जसं की समजून घ्या करंट I1 आहे, हा आहे. ओके, मी माझ्या मर्जीनुसार घेऊन घेतले हे चिन्ह. ओके, जेव्हा सर्किट येते तेव्हा आपण डिसाइड करू काय चिन्ह घ्यायचे. I1, I2, I3 and I4 असेल. मग किती? एंटरिंग बरोबर एक्झिस्टिंग म्हणजे इनकमिंग बरोबर आउटगोईंग. इनकमिंग किती या जंक्शन जवळ?
2 आहेत. जंक्शन म्हणजे असा पॉइंट की जिथे 2 किंवा 2 पेक्षा जास्त ब्रांचेस भेटत असतात किंवा बाहेर जात असतात. त्या पॉइंटला जंक्शन पॉइंट म्हणतात. मग इथं इन्कमिंग किती आहे? I1 प्लस I2. ओके. आणि आउटगोइंग किती आहे? इज इक्वल टू काय आउटगोइंग म्हणजे I3 प्लस I4. हे झाला जंक्शन वाला रूल. ओके. हा जंक्शनचा नियम आहे. आणि हा लूपचा नियम आहे. ही पुरी लूप घेतली आपण ए पासून बी सी डी ई एफ अप टू ए. एनी डाउट्स? ठीक आहे. तर ही मीटिंग क्लोज करतोय मी, म्हणजे की लगेच एंड होतोय. परत ये जा सेम लिंक वर क्लिक करून, कारण की आता संपून जाईल ते. सेम लिंक वर क्लिक करून परत या.